साबुदाणा वडे बहुतेक वेळेस बिघडत्या, एक तर तेलात फुटत्या किंवा खूप तेलकट होतात. आता वडे तेलकट होऊ नये किंवा तेलात फुटू नये यासाठी काही टिप्स आहे. 101% तुमचे वडे एकदम आतमधून या पद्धतीने पोकळ व एकदम खुसखुशीत असे हे वडे होतील आणि अजिबातही तेलकट नाही. आता 2 ते 3 बॅच तळून झालेला आहे, पण एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाही किंवा शेंगदाण्याचा कूट वेगळा झालेला नाही. तेल आहे तसंच आहे, एकदम स्वच्छ असं, किंवा वडे चिटकलेलेही नाही. आता असे वडे बनवण्यासाठी काही टिप्स आहे त्या आपण बघू. यामध्ये आपल्याला एक वस्तू अशी घालायची त्याची वड्याची चव एकदम छान अशी लागते. आता यासाठी भिजून घेतलेला 2 ते 3 तास भिजून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा भिजवताना अजिबातही पाणी ठेवायचं नाही. आता यामध्ये मी वाटीने मोजला तर 2 वाट्या भिजलेला साबुदाणा आहे. त्यासाठी मीडियम साईजचे 2 उकडलेले बटाटे घ्यायचे, ते या पद्धतीने. आता बटाटे उकडताना थोडेसे जास्त उकडायचे आहे आणि बटाटा घालताना साबू जास्त झाला नाही पाहिजे. यामुळे जास्त बटाटा झाला की यामुळे वडा तेलकट होतो किंवा आतमधून असा मऊ होतो. म्हणून बटाटे मापच झाले पाहिजेत. म्हणून वाटीने मी या ठिकाणी साबुदाणा मोजून घेतला, तो 2 वाट्या झाला. आता बटाटे टाकल्यानंतर कापून घेतलेल्या मिरच्या, एक किसून घेतलेलं अर्धा चमचा आलं, कोथिंबीर, यामध्ये भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, आता यामध्ये चवीनुसार आपण जे मीठ खातो आहे उपवासाला ते टाकायचं किंवा सेंधव मीठ चवीनुसार टाकलं. आता वड्याची चव वाढवणारे तो पदार्थ म्हणजे अर्धा चमचा आपण जे आलं किसून टाकलंय. आलं टाकताना जास्तही नाही झालं पाहिजे, ते थोडंसं अगदी वडे किती बनवायचे त्यावर असं अवलंबून तेवढं आलं टाकायचं. आता हाताने व्यवस्थित बटाटा आणि साबुदाणा किंवा शेंगदाण्याचं कूट एकजीव झाला पाहिजे असा गोळा मळून घेतला. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. कढई कुठलीही घ्या, वडा अजिबात चिटकणार नाही किंवा तेलकटही होणार नाही. आता एकाच हाताने या ठिकाणी वडा थापायचा आहे. आता या ठिकाणी वड्याचा गोल गोळा बनवून घेतला आणि या पद्धतीने हाताच्या तळव्याने दाबला आणि ताटावरच या पद्धतीने गोल गोल बनवला. मस्त असा आपला हा साबुदाणा वडा झालेला आहे. तेल तापलंय की नाही त्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून पाहिलं, तेल छान असं तापलं. आता वडेही आपले थापून झाले. एका वेळेस 5 ते 6 वडे तळले तरीही वडे चिटकणार नाही किंवा फुटणार नाही. पण मी आधी फक्त एवढेच वडे तळलेले आहे. दिसतानाच खूप छान असे हे वडे झालेले आहे. काही वेळेस काय होतं, वडे तळताना मधूनच वड्यांना फुगा येतो. आपल्या या वड्यांना कुठेही फुगा आलेला नाही किंवा फुटलेला नाही. वडे तेलात फुटले की तोंडावर तेल उडण्याची किंवा भीती असते, पण या पद्धतीने वडे बनवून बघा, एकही वडा फुटणार नाही. आता मी 6 वडे एकाच वेळेस टाकलेले आहे, पण तेही वडा फुटलेला नाही किंवा एकमेकांना चिटकलेला नाही किंवा वड्याच्या मधोमध असा फुगा येतो, त्यामुळे वड्यामध्ये तेल घुसतं. तसंही काही झालेलं नाही. वडे बनवताना 1 ते 2 फक्त 2 टिप्स आहे, तेवढ्या फॉलो केल्या की आपला वडा 101% बिघडत नाही. सगळे वडे तळून झालेले आहे.
या पद्धतीने सगळे वडे तळून झालेले आहे. त्यासोबत चटणी, ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे वडे खातील एवढे छान असे हे वडे झालेले आहे. आतमधून साबुदाणाही शिजलेला आहे, म्हणजे त्याचा कलर बदलला आहे. आतमधून साबुदाणा शिजला नाही की सफेद असा साबुदाणा दिसतं व चिकट होतो. आपला साबुदाणा आतमधूनही चिकट झालेला नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.